हॅलो व्ह्यूवर्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुम्ही जे आता स्क्रीनवरती पाहत आहात ती आहे चिपळूणची होळी। आज मी तुम्हाला होळीबद्दल पौराणिक कथा सांगणार आहे। प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक बलाढ्य पण क्रूर असुर राजा होता। त्याला स्वतःला देव मानले जावे अशी इच्छा होती, परंतु त्याचा स्वतःचा मुलगा प्रल्हाद भगवान विष्णूंचा परमभक्त होता। हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण विष्णूच्या कृपेने तो प्रत्येक वेळी वाचला। शेवटी हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिची मदत घेतली। होलिकेला अग्नीपासून न जळण्याचे वरदान मिळाले होते। हिरण्यकश्यपूच्या सांगण्यावरून होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन पेटत्या चितेवर बसली। तिचा असा समज होता की वरदानामुळे ती वाचेल आणि प्रल्हाद जळून खाक होईल, परंतु प्रल्हादाच्या अठळ भक्तीमुळे चमत्कार घडला। अग्नीने होलिकेला भस्म केले, कारण तिने आपल्या वरदानाचा गैरवापर केला होता। तर भक्त प्रल्हाद सुरक्षितपणे बाहेर आला। याच घटनेची आठवण म्हणून दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळी पेटून वाईट प्रवृत्तींचा नाश केला जातो। होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो। अशी आहे होळी या सणाची पौराणिक कथा। थँक्यू।